हा या कोण आहे? नमस्ते काका, मी अजयची मैत्रीण आहे. हो हा बस ना बस. काय नाव आपलं? माझं नाव रुचा. रुचा. अजय कुठे गेलाय? तो बाहेर गेलाय थोडा. अरे यार. हे काम होतं का? हो, मला एक अर्जंट काम होतं त्याच्याकडे. त्याच्या कॉलेजमध्ये आहे का तू? हो, आम्ही सोबतच आहे, एकाच बॅचला आहे. ओकेच बॅचला का? हो. आणि कसलं काम होतं? ते अजय नाही आहे का? नाही मग काय असेल तर सांग ना, मी पण करू शकतो कोणतं काम असलं तर. तुम्ही मला ना कसं सांगू तुम्हाला, मला ना 6,000 रुपयाची गरज होती. माझे ना कॉलेजची फीस बाकी आहे. हो का? घरच्यांची खूप अडचणी चालू आहे. तर ते बोलले कुठून होत असेल तर बघ तू, कारण की त्यांच्याकडे आता सध्याला पैसे नाही आहे. मग ते बोलले थोडे दिवस थांब, मग थोडे दिवसात पाठवतो आम्ही तुला. मग आणि जर आता मी फीज नाही भरली ना, उद्या कॉलेजला गेली ना तर मला हकलून देतील तिथून. हो का? अजय मदत करतो का तुला लागलं तर कधी पैशाची? नाही, अजयकडनं तर मी आतापर्यंत कधी पैसे घेतले नाहीये, कारण की मला कधी गरज नाही पडली. पण तो मला बोलला होता की तुला कधी गरज पडली ना तर माझ्याकडे निश्चिंतपणे ये. बरं, मी दिले चालणार नाही का तुला पैसे? चालेल ना. आता अजयने दिले काय आणि तुम्ही दिले काय? मी देतो पैसे, काय टेन्शन घेऊ नको. किती 6,000 रुपये द्यायचे ना? हो, 6,000. हा बस ना थोडे, मी आता पैसे घेऊन येतो. हा ठीक आहे. काका किती चांगले, लगेच मदत करायला तयार झाले. अजयची मैत्रीण खरंच सुंदर आहे, नाही? फार सुंदर आहे, एकदम भारी असते. नुसतेच पैसे द्यायचे म्हणे 6,000 रुपये. त्या पैशाचा काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे, नाही का? आणि तो मोबदला बघू ट्राय मारून, मला जर मिळाला तर. हे 20,000 रुपये थोडं जास्त पैशाचं आमिष देऊन बघतो काही जमतंय का. तसं तर अजय पण काही लवकर येणार नाही घरी. बघू ट्राय मारून, ट्राय मारायला काय हरकत आहे. रुचा का? हा, रुचा. रुचा, हां. तू किती बोलली होती मला? 6,000 का? हो, 6,000. आणि परत मी काय म्हणतो, 6पेक्षा तुला मी जास्त मदत केली चालेल का? म्हणजे कसं आहे, आता तू फीला भरणार, पण तुला पण काही खर्च पण. नाही काका, मला ना फक्त 6,000ची गरज आहे. ते पण कॉलेजची फी आहे, व्यतिरिक्त माझा काही खर्च नाहीये बरं का. हे पण आता आमच्याकडे ना देवाच्या कृपेने खूप पैसा आहे, पैशाला काहीच कमी नाही. तर माझं असं म्हणणं आहे, तू हे 20,000 रुपये ठेव. 20,000 रुपये नाही काका, मला फक्त 6,000 पाहिजे. आणि तुला मी पैसे वापस पण मागणार नाही. म्हणजे असं आहे ना, मी सगळ्यांना मदत करतो ज्याला लागेल त्याला. हे पैसे तुला असं देऊन टाकणार 20,000. तू फी भर, उरलेले तू मस्त ड्रेस घे, कपडे घे. असं माझी इच्छा आहे बाबा माझ्याकडून. पण मी तुला देईल, पण माझं पण एक काम आहे त्याच्यात. कसलं काम काका? एक काम करशील का? छोटंसं काम आहे. काय काम? बोला ना. काम म्हणजे हे बघ, एक मी सांगू का तुला एक गोष्ट माझी? बोला ना काका. म्हणजे आजीची आई 6 वर्ष पूर्वी वारली. कारण तेव्हापासून मी घरात एकटाच राहतो, आजी आणि मीच दोघंच राहतो. हां. आणि कसं आता बायको गेल्यामुळं मी थोडंसं प्रेमापासून वंचित आहे. त्या प्रेमाची गरज जर तू पूर्ण केली तर खूप बरं होईल, नाही का? काय बोलताय काका हे? आणि त्याबद्दल खरंच तू सुंदर आहे बरं का, फारच सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे बघ, हे 20,000 आहे आणि तुला 20 तर देईलच मी. अजून पण पैसे खूप आहे माझ्याकडे, 50,000 देईल. फक्त ही गोष्ट आजीला काही कळू दे नको, आपल्यात सेटलमेंट होऊ दे. ओ काका, काय बोलताय तुम्ही हे? अरे तुम्हाला समजतंय का? तुमच्या पोरीच्या वयाची मी. हा? अरे जमाना बदलला. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडं वयाचा तर विचार केला असता. अहो, माझी गरज होती म्हणून मी तुमच्याकडे हात पसरायला आली. अजून जास्त नाही पाहिजे तर काय गरज पडली असती मला? हे 20 अजून मला पैशांचं लालच नाहीये काका, मला फक्त माझी फी भरायची होती. मी तर काही पण कष्ट करायला तयार होती, पण हे असलं का? नाही काका, जमत नाही मला. तुम्ही जे बोललेत ना माझ्याशी
ते खूप चुकीचं आहे. बघ खूप पैसे आहे माझ्याकडे, काहीच कमी नाही आहे. आणि एखादी दुसरी मुलगी असती लगेच तयार झाली असती. अहो ती स्वाभिमानी नसेल म्हणून तयार होईल. फुकटचे मी पैसे. स्वाभिमानी आहे, मला गरज नाहीये तुमच्या. फुकटचे पैसे ठेवून घे, राहू दे. हे बघा, मी तुमच्याकडनं उधार मागायला आली होती, तुमचे उपकार घ्यायला नाही आली होती. मी चालली. थांब ना, काही एवढी पोरगी आहे, एवढे पैसे देतो, 20 काय 50 देतो म्हणलं तरी तयार होत नाही. जाऊ दे, मरू दे, यांना गरज नसते पैशाची, नाटके. पैशाचा लई माज आहे या माणसाला. ही गोष्ट तर अजयला सांगावीच लागेल. हॅलो हॅलो, अजय, काय ग? कुठे आहे तू? अगं मी थोडं बाहेर आलोय, बोल ना. मी तुझ्या घरी आली होती तुझ्याकडनं मदत घ्यायला, आणि मला खूप चांगली मदत मिळाली. काय झालं? मी तुझ्याकडनं 6,000 रुपये घ्यायला आली होती. तू मला बोलला होता की तुला गरज पडली तर मला सांग. मग मी तुला सांगायला आले होते की माझी फीस पेंडिंग आहे, माझी फीस भरून दे तेवढी, आणि मी तुला 2 महिन्यात पैसे वापस करते. अगं पण तुझ्या वडिलांनी काय बोललं मला माहिती आहे? काय बोलले? ते मला म्हणता मी तुला पैसे देतो, तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे देतो, पण तू माझ्यासोबत प्रेम कर. मला काय काय नाही बोलले ते, तुला काय सांगू मी. आणि आता ना खूप हद्दपार केली त्यांनी. त्यांच्या मुलीच्या वयाची मी, त्यांना लाज वाटली पाहिजे हे सगळं बोलताना माझ्याशी. अगं थांब, मी बोलतो त्यांच्यासोबत, थांब. तू ठेव फोन. तुम्ही काय बोलले त्या रुचाला? नाही काही नाही बोललो, ती फी मागायला आली होती, मग देत होतो तर ती नको बोलली, मला पाहिजे नाही म्हणे असं. अहो नको बोलली हा का? तुम्ही प्रेमाची आट टाकली तिच्या पुढं? नाही कुठे काय बोललो मी, काहीच नाही बोललो तिला असं. ओ ती मुलगी कधीच खोटं बोलत नाही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडी. हा, आपल्याकडे पैसे आहे म्हणजे काही पण बोलाल कोणाला. अहो तुम्हाला थोडी लाज वाटत नाही का? तुमच्या मुलीच्या वयाची ती मुलगी, हा, तरी तुम्ही तिला पैशांच्या बदल्यात प्रेम मागताय. अरे काहीच नाही, तो वेगळंच सांगते तुला काहीतरी ती. वेगळंच काय? तिने मला सगळं खरं खरं सांगितलं की 20,000 रुपये देतो मी. हा, अजयची आई मला सोडून गेली, मी एवढ्या दिवसापासून प्रेमासाठी तरसतोय. हा, तुम्हाला एवढी खास सुटली का प्रेमाची? एवढी खास सुटली तुम्हाला प्रेम करण्याची का हो? अरे मी ती सुंदर आहे बरं का, ती तो मला थोडं वेगळं अहो, मला मनात आलं माझ्या. सुंदर आहे म्हणजे सुंदर तर सगळ्याच मुली असतात. हां, तुम्ही काय सगळ्या मुलींना पैसे देऊन प्रेम घेणार आहे का त्यांच्याकडनं? अहो थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला की आपण ती मुलगी काय वयाची आहे, आपण तिच्यासोबत काय बोलतोय. हां, असं बोलायला नाही पाहिजे. अहो आपल्याकडे पैसा आहे म्हणजे आपण त्याचा, तुम्हाला काही गर्व आला का पैशाचा? नाही आजी थोडं मला काही सुचलं नाही, मला माफ कर, माझी चूक झाली माझी. अहो देवाने आपल्याला एवढा पैसा दिला आहे तर आपण गरीब लोकांची मदत करायला पाहिजे ना. हां, आता तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम चालला आहे, त्याच्यामुळे ती मला पैसे मागायला आली होती की बाबा मला कॉलेजची फीज भरायची आहे, जर कॉलेजची फीज नाही भरली तर मला ॲडमिशन नाही होणार माझं, मला सीट नाही मिळणार, तिचं नुकसान होईल ना एका वर्षाचं, त्याच्यामुळेच ती आली होती. आणि मी स्वतः बोललो होतो तिला. हे बघ मला तसं बोलायचं नव्हतं, तिला पाहून मला काही कळलं सुचलं नाही, मी बोलून गेलो ते. अहो कसं काही सुचलं नाही तुम्हाला? हे पा अजय, आता मला माफ कर, माझी चूक झाली बस. माफ मी नाही करणार. मी ना त्या रुचाला घरी बोलवतो, तुम्ही तिचे पाय पकडून माफी मागा तिला. मी माफी मागू, बरोबर वाटेल का तिला? आणेणार आहे माझ्यावर. बरोबर वाटेल म्हणजे तुम्हाला आधी कळालं नाही का तिला हे बोलताना की ती लहान आहे, हा, आपल्या मुलीच्या वयाची आहे. हे बघ, हे तिला पैसे नेऊन दे, तूच बोल बाबाकडून चूक झाली असं सांग. मी नाही देणार, मी तिला घरी पाठवतो, तुम्ही तिचे पाय पकडून माफी मागा. पाय पकडून माफी मागू? हा, पाय पकडून माफी मागितली पाहिजे, नाहीतर बघा तुम्ही, मी पण ह्या घरात राहणार नाही, राहतो मी एकटेच पैसा घेऊन. असं नाही करू, माझी चूक झाली, तू कुठं निघून जाऊ नको बरं का. मी तिला पाठवतो, तुम्ही माफी मागा तिची. ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे, पण तू पण मला माफ कर प्लीज. जर तिने माफ केलं तर मी माफ करेल. मी पाठवतो, मी माफी मागतो. बापरे, फार मोठा अनर्थ झाला माझ्याकडून. माझ्या मुलीची व्हायची ती मुलगी, आणि तिला मी घाणेरडं बोललो. हे देवा माफ कर. बोला, तुम्ही मला बोलवलं. हे बघ, तू माझ्या मुलीसारखी आहे, मी तुझी माफी मागतो जे काही माझ्याकडून घडलं ते.
म्हणजे मला कळलंच नाही मी काय बोलायला पाहिजे कोणाला. प्लीज मला माफ कर. तुमच्याकडे पैसे आहेत ना, तर तुम्ही हा गर्व नाही ठेवला पाहिजे. कोणीतरी मजबुरीने तुमच्याकडे पैसे मागायला येत आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे असे टाकताय, त्याचा फायदा उचलायचा प्रयत्न करताय. खूप चुकीचं आहे. आणि मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. हे बघ मला समजलं नाही खरंच. मी मनापासून माफी मागतो बस. आज तुमची मुलगी असती आणि तिच्याशी जर कोणी असं बोललं असतं, चाललं असतं का तुम्हाला? अहो मला किती राग आला असतं खरंच. मग नाही कळलं. मी गडबड झाली खरंच. मी अजयची पण माफी मागितली आणि तुझी पण माफी मागतो. हे बघ तुला जे पैसे लागत होते ना, हे 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 बघ हे 20,000 रुपयेचे. पण मला आता काही नको. मला नको. नाही हे बघ मला काहीच नको आहे आता. हे बघ माझी चूक झाली. हे तुला हे 20 तर राहू दे आणि अजून काही पैसे लागले तर मी निस्वार्थीपणे बेशकपणे द्यायला तयार आहे. आणि जे काही खर्च लागेल कॉलेजचा कुठलाही खर्च असेल मी मदत करायला तयार आहे. फक्त मला माफ कर. आणि तुझं माफ नाही केलं तर अजय काय बोलला मी घर सोडून निघून जाणार आहे. मग मी काय करू सांग ना. प्लीज प्लीज. हे बघ बेटा माझी चूक झाली. प्लीज यापुढे असं कधीच नाही होणार. आणि बेशकपणे तू कधी पण येऊन मला पैसे माग. मी कुठलीही तुला गलत मागणी करणार नाही खरंच. अजय जसा माझा मुलगा आहे ना, तू पण आजपासून माझी मुलगी आहे. बस प्लीज मला माफ कर एकदा. ठीक आहे काका, मी माफ केलं तुम्हाला. आणि मी अजयशी पण बोलते की त्यांनी माझी माफी मागितली. परत ते असं नाही करणार. आणि अजयला सांग घर सोडून नको जाऊ. नाही तर मी एकटाच पडलोय आणि अजून एकटा होऊन जाईल माहिती आहे. नाही मी समजवते त्याला. चला काका मी येते. हो हो धन्यवाद. बापरे माझ्याकडून आज फार मोठी चूक झाली. केलूचे माझ्या मुलीसमान असताना मी वाईट कृत्याचा विचार केला आणि तसं वेगळं काही घडलं असतं तर माझं मी कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. आणि अजयच्या नजरेत तरी काय इज्जत राहिली असती माझी. ती मुलगी एवढी चांगली होती, तिने मला समजून घेतलं, माफ केलं. आणि 4 चौकाचं कळालं असतं तर काय राहिलं असतं, कुठं तोंड दाखवू शकलो नसतो. हे देवा वाचलो मी. आता यापुढे कधी वाईट वागणार नाही आणि वाचण्याच्या आयरे जाऊन असं कुठलंही वाईट कृत्य करणार नाही.